पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहल हर स्टोरी. सो आज आम्ही चाललो आहोत जंगल टूरला. सो गेस करा कुठलं जंगल आहे, ॲमेझॉनचं आहे की ताडोबा आहे की पेरियार आहे. आय एम जस्ट किडिंग. मी व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला नक्की सांगेल की कुठलं जंगल आहे. सो पवन, तुला हे आपलं जंगल आवडतं का? येस डेफिनेटली. हाय कर ना त्यांना. हाय गाईज, सॉरी. गुड मॉर्निंग. आम्ही सकाळी सकाळी उठून आम्ही आज विकेंडचं ठरवलं की आम्ही हा जंगल टूर करणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत आणि मस्त एंडिंगला एक टी डेट करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो आमच्या जंगलचं हे एंट्रन्स आहे, इथून जंगल स्टार्ट होते. सो चला, आय विल शो यू द जंगल. सो तुम्ही इथे बघू शकतात, इथे मॅप दिला आहे. हे जंगलला सगळे मॅप आहे आणि केरळ सारखे इथे छोटे ट्री हाऊस यांनी बनवलेले आहेत. खूप सुंदर असे ट्री हाऊस आहेत. सोसायटीतले लोक इथे सेलिब्रेशन साठी येतात. तुम्ही बघू शकता किती ग्रीनरी आहे यार इथे. सो गाईज, ह्या जंगलात त्यांनी 3 ते 4 ट्री हाऊस बिल्ड केले आहेत. त्यातलं एक हे आहे. सो आपण मस्त एक्सप्लोर करूयात. चला माझ्यासोबत, तुम्हाला ट्री हाऊस दाखवते. छान अशी मज्जा आहे यार खरंच या जंगलात. मस्त एक्सपिरियन्स आहे. याच्या स्टेप्स थोड्या छोट्या आहेत बट ठीक आहे. ओ माय गॉड, वाव, खरंच अरे जंगलात आल्यासारखं वाटतंय. हे हाय, छान वाटतंय ना. ये ना तू पण वरती ये. आलोच मी वरती. हे बघा, इथून पण काहीतरी बोलून घे. हे पूर्ण ट्री हाऊस आहे. तुम्ही मध्ये शॉट चांगला आहे. बीच बांधलेला आहे. सुंदर आहे. हे मला भीती वाटते. बरोबर आहे ना. ऍक्च्युली मी या ब्रिजला फर्स्ट टाइम आलेली आहे. पडणार नाही ना. सो मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे काही जंगलचे एक्सपिरियन्स असतील जे तुम्हाला शेअर करायचे असतील ते मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. सो इथून त्याची एंट्री आहे. पूर्ण हे ट्री हाऊस एक्सप्लोर केल्यानंतर तुम्ही एक्झिट इथे घेऊ शकता. दम लागतोय मला लिटरली बोलताना. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस यार. आय एम सो ब्लेस. माझ्या सोसायटीतच असं जंगल आहे. बाहेर जायची मला गरज नाहीये. मी उतरते आता. वेट गाईज, दम लागतोय मला. पवन खालूनच शूट करतोय, आला नाही तो आळशी कुठला. सो आपण पवनला विचारूयात, पवनला कसं वाटतंय या जंगलात. सो कसं वाटतंय तुला आज विकेंडला येऊन? छान वाटतंय, रिफ्रेशिंग वाटतंय. म्हणजे 5 दिवस वर्किंग केल्यानंतर गाईज 2 डेजचा लिटरल ब्रेक हवा तर असा हवा. माझं वर्क फ्रॉम होम आहे. लकी यू आर. मी समटाइम्स ह्या जंगलात तुम्हाला रेंजही आहे म्हणून तुम्ही वायफाय हे करू शकतात. वायफाय यूज करून किंवा तुमचं मोबाईलचं इंटरनेट यूज करून तुम्ही इथे वर्क फ्रॉम होमलाही येऊ शकतात. किती लकी आहे ना मी. सो पवन, जाऊ दे, तुला एक प्रश्न विचारायचा आहे मला. विचारू का? जंगलातला तुझा फेवरेट प्राणी कोणता आहे? ऑब्वियस लायन. ऑब्वियस लायन. फ्रेंड आहे का तुझा? पाळीव प्राणी का? एवढं इझिली सांगतोय. ओके ओके. सो तुला लायनची कुठली क्वालिटी आवडते? आय मीन त्याचं आपण म्हणतो ना, लायनचं काय आवडतं मला, त्याचा जो रुबाब असतो ना. ऑब्वियसली द किंग ऑफ जंगल. येस. मला टायगर आवडतो. खूप जास्त आवडतो मला. सो बट डोंट वरी, ह्या जंगलात असं काहीच नाही आहे. बट या इथे पावसाळ्यात समटाईम्स ते बंद ठेवतात. स्नेक्स आढळतात इथे. इथे ऍक्च्युअली डेन्स नेचरचा आपल्याला एक्सपिरियन्स करता येतो. वरती ट्री हाऊसला थोडा वेळ चिटचॅट करायचं ठरवलं आणि रेस्ट करायचं ठरवलं. सो मला असं वाटतं की म्हणजे असं तुम्ही ओपन अशा नेचर प्लेसला व्हिजिट करायला हवं. सो मला पवनला एक विचारायचं आहे, तू असं रिअल लाईफमध्ये, ठीक आहे हे आर्टिफिशियल जंगल आहे आपल्या सोसायटीचं, बट तू रिअल लाईफमध्ये असं जंगल एक्सप्लोर केलं आहे का जिथे ॲनिमल्स वगैरे आहेत सगळं, मीन्स ओव्हरऑल प्रॉपर जंगल? येस, मी केलंय. केरळला आपण गेलो होतो, राईट? अरे राईट, सॉरी विसरले. आपण गेलो होतो. हां, पेरियारला एक्सप्लोर केलेलं. पेरियार नॅशनल पार्क आहे ना ते. या आधी गेलाय का तू? त्याच्या आधी नाही गेले. नाही, सेम इयर. माझा पण पहिला एक्सपिरियन्स पेरियारच होता. ओके ओके. सो तुला कसं वाटलेलं? पेरियार ऍक्च्युअली खूप छान आहे. ऍक्च्युअली मला आवडलेलं, खूप छान आहे. म्हणजे इथे कसं आपण
मोस्ट प्रॉब्ली आपण जंगलमध्ये आपण एक तर जंगल सफारीने म्हणजे कार थ्रू आपण ते एक्सप्लोअर करतो, अदरवाईज आपण वॉक करून एक्सप्लोअर करतो राईट. पण तिथे कसं, तिथे आपण ॲज अ बोटने जावं लागतं आपल्याला आणि जंगल एक्सप्लोअर करावं लागतं आपलं तिथे. राईट राईट. तिथे आम्ही व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आम्ही तिथे बघितले हो हो हो, खूप सुंदर विदिन असं. 3 to 4 hours मध्ये. हो ना, येस, 3-4 तासाची होती ना आय गेस. हा ते पूर्ण. आणि तिथे काही ना, आय थिंक त्यांनी आर्टिफिशियल लेक केला आहे की ओरिजिनल, इट्स बट ओरिजिनल. ओरिजिनल का? Yes, ओके original. ओके. सो मिडलला त्यांनी मस्त तो लेक आहे ना, सो त्यामुळे पूर्ण जंगल टूर होऊन जातो, आपल्या शिप्स थ्रू होऊन जातो. सो सुंदर एक्सपिरियन्स होता. बरेच आम्ही डिफरंट टाईपचे बर्ड्स तिथे बघितले राईट ना, युनिक होते ना आपण खूप तिथे जास्त. हमिंग बर्ड बघितला, खूप व्हरायटी ऑफ बर्ड्स बघितला आणि अॅनिमल्स पण बघितले. ॲनिमल्स लाईक आणि जे फर्स्ट फेरीला गेलो होते बघ, तुला आठवतं का, आपण थोडं सेकंड स्लॉटला गेलेलो, फर्स्ट स्लॉटला गेलो होतो ना, त्यांना आय थिंक शिकार बघायला भेटली होती. हो, शिकार झाली. आपण लास्ट शिकार बघितली लास्ट की जी बघितलं फक्त उरलेलं. येस, उरलेलं जे की वाईल्ड डॉग्स खात होते रिमेनिंग हात पार्ट. होते रिमेनिंग पार्ट, ते बट आय वालं थिंक आम्हाला बघायला लायन भेटलं. का टायगर सांगत होते ना. सो फायनली पूर्ण जंगल टूर केल्यानंतर आपण मस्त हा लेक आहे इथे लास्टला, इथे लेक व्ह्यू एन्जॉय करायचा. आणि मस्त इथे मी चहा पिते एव्हरी विकेंडला आल्यावर. तुम्ही बघू शकता आर्टिफिशियल लेक आहे हा, पण खूप सुंदर असं मुंबईत त्यांनी केलेला आहे. सो आपल्याला थोडा मिनी जंगलचा व्ह्यू येऊ शकतो. सो मला म्हणायचं असं होतं की जंगल टूर म्हणजे हे सरप्राईज होतं तुमच्यासाठी की माझ्या सोसायटीचं जंगल टूर. ओके चला, सो आपण मस्त चहा एन्जॉय करूयात आता. चहाचं आणि माझं तर खूप डीप रिलेशन आहे. मी मस्त घरूनच चहा बनवून आणलेला. सो टोटली मी जंगलचा फील घेऊ शकते. पवन आणि माझी टी डेट आहे असं समजा तुम्ही. सो गाईज, चिअर्स. तुम्हाला कसं वाटलं जंगल मला नक्की सांगा. इथे बर्ड्स पण येतात, बट आता पावसाळा नाहीये ना, रेनी सीझन नसल्यामुळे थोडासा बर्ड्सचा क्राऊड कमी आहे. पण तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये ऐकू येत असेल नॉइजेस. सो आहे, स्पॅरो वगैरे आहेत आता आणि पॅरेट पण आहे. बट जे युनिक बर्ड्स आहे ना, ते पावसाळ्यात येतात, नक्की येतात. बिकॉज त्यांनी मेंटेनन्स तसं केलं आहे ते जंगल की इट लुक लाईक अ रिअल जंगल. ओके.